विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2 दिवस या कवितेसंबंधी मुद्द्यांच्या आधारे कृती सोडविणार आहोत व स्पष्टीकरण पाहणार आहोत. आपल्या कृतीपत्रिकेतील पद्य विभागात प्रश्न क्रमांक 2 आ मध्ये 8 गुणांसाठी आकलन कृती विचारण्यात येतात. तर पाठ्यपुस्तकातील कोणत्याही 2 कवितांची प्रश्न क्रमांक 2 अ मधील कविता सोडून तुम्हाला नावे देण्यात येतात आणि त्यापैकी कोणत्याही एका कवितेवर 8 गुणांच्या कृती विचारण्यात येतात. या कृतीचे स्वरूप आज आपण पाहणार आहोत. प्रत्येक कृतीला किती गुण देण्यात येतात याविषयी देखील आपण चर्चा करणार आहोत. कृतीचे स्वरूप आहे. पहिला प्रश्न, प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री यासाठी 1 गुण आहे. कवितेचा विषय 1 गुण. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा अर्थ लिहा 2 गुण. कवितेतून मिळणारा संदेश 2 गुण. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे 2 गुण. आणि प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहिणे 4 शब्द देण्यात येतील, त्याला 2 गुण आहेत. या कृतींपैकी कोणत्याही 5 कृती तुम्हाला विचारण्यात येतात व 5ही सोडवणे अनिवार्य आहे. दिलेल्या दोन्ही कवितांपैकी कोणत्याही एका कवितेची तुम्ही निवड करायची आहे आणि त्या कवितेवर आधारित तुम्ही कृती सोडविणे अनिवार्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया 2 दिवस या कवितेच्या या कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपण कृती सोडवूया. मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी कृती. मुद्दे कोणते आहेत पहा. पहिला आहे कवी व कवयित्रीचे नाव. हा प्रश्न तुम्हाला 1 गुणांसाठी विचारला जातो. यामध्ये 2 दिवस या कवितेचे कवी आहेत नारायण सुर्वे. कवी नारायण सुर्वे असं उत्तर लिहायचे आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, प्रस्तुत कवितेचा विषय लिहा. तर या कवितेचा विषय असं डॅश करून लिहायचं आहे. कष्टकऱ्याच्या जीवनाचे वास्तव व त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन रेखाटणे हा आहे या कवितेचा विषय. त्यानंतर आहे कवितेच्या ओळींचा सरळ अर्थ. हा 2 गुणांसाठी प्रश्न आहे. तर आपण 2 ओळी आहेत त्या ओळींचा अर्थ पाहूया. पहिल्यांदा ओळी पाहूया. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. या ओळींचा आपण सरळ अर्थ लिहायचा आहे. आयुष्यातले काही दिवस वाट पाहण्यात गेले तर काही दुःखाशी सामना करण्यात गेले. आता डोक्यावर अजून किती उन्हाळे, अजून किती कष्ट करण्याचे बाकी आहेत, अजून किती संकट राहिली आहेत हे मी आता मोजत आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे कवितेतून मिळणारा संदेश. तर या 2 दिवस कवितेतून आपल्याला खूप कष्ट सोसूनही जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या कामगाराच्या जीवनाचे यथार्थ वर्णन यात कवीने केलेले आहे. आणि या कष्टकऱ्याप्रमाणेच आपल्यालाही जीवनात येणारे दुःख, अडचणी, संकटे पचवण्याची हिंमत बाळगायला हवी. त्यांचा आपण बाऊ करता कामा नये आणि त्यातून वाट काढत आयुष्य नव्याने जगायला शिकायला हवे असा प्रेरणादायी व सकारात्मक संदेश या कवितेतून मिळतो. त्यानंतर कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे. आता या 2 दिवस कवितेमध्ये कवी नारायण सुर्वे यांनी मांडलेले कामगारांचे भावविश्व जीवनाचा एक वेगळाच पैलू दाखवते. अडीअडचणींच्या काळातही जीवनाकडे पाहण्याचा आशादायी व सकारात्मक दृष्टिकोन देते. कवीने साध्या सोप्या भाषेत जगण्याचे तत्त्वज्ञान आपल्यासमोर मांडले आहे. ही गद्याशी नाते सांगणारी निवेदनात्मक लेखनशैली मला फार आवडली. या ठिकाणी भाकरीचा चंद्र, माना उंचावलेले किंवा कलम झालेले हात अशा सुंदर कल्पना या ठिकाणी मला आवडल्या असं लिहिता येईल आपल्याला. जीवनाचे धगधगीत वास्तव रेखाटतानाही कामगाराचे जीवन जगण्यावरील प्रेम कायम आहे. ते प्रेम
टिपणारी ही कविता मला फार आवडते. असं आपण कविता आवडण्याचं कारण लिहू शकतो. जर तुम्हाला कविता आवडत नसेल, न आवडण्याची कारणेसुद्धा तुम्ही लिहू शकता. या ठिकाणी तुम्हाला कविता आवडली असेल तर का, आणि कविता न आवडली असेल तर का नाही, तर त्याचं कारण तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर शेवटचं आहे कवितेतील शब्दांचा अर्थ लिहिणे. या ठिकाणी तुम्हाला उदाहरणार्थ बघा, शेकणे असा शब्द आहे कवितेमधील, त्याचं आपण उत्तर लिहू तापणे. दुनिया शब्द आहे, त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे जग. सहाय्य याचा अर्थ आहे मदत. धुंद, मुग्ध. अशा प्रकारे आपण या कवितेतील कृतीच्या संदर्भामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये जो प्रश्न आलेला आहे तो आपण लिहू शकतो आणि दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे या कृती सोडून आपल्याला 8 गुणांचा जो प्रश्न आहे तो आपल्याला लिहिता येईल. अशा प्रकारे हा प्रश्न तुम्ही लिहायचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.